मराठा आंदोलनाचा आजपर्यंतचा इतिहास असा राहिला आहे की जेव्हा जेव्हा जरांगे पाटलांना दाबण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा जरांगे आणि मराठा समाज डबल ताकदीने उभा राहिला. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अवघे 3 दिवस उरलेले असताना सरकारने मुंबईमध्ये आझाद मैदान सोडून कुठेही आंदोलनाची परवानगी नाकारली आणि आझाद मैदानामध्ये सुद्धा फक्त एकाच दिवसाची आणि त्यातही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 याच वेळेत आंदोलन करण्याची परवानगी देऊन जरांगे पाटलांना मुंबईला बोलावलंय का, की सरकारलाच हे सगळं घडवायचंय अशी शंका मनात यावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. कारण मागे सुद्धा जेव्हा जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं तेव्हा लोकांनी अक्षरशः खेळणं करून टाकलं होतं मुंबईचं. त्यावेळी सुद्धा सरकारने निकष लावलेच होते, त्यावेळी सुद्धा कोर्टाचे आदेश आलेच होते. तेव्हा सुद्धा सरकारने कारवाई करण्याची तयारी केलीच होती, पण सरकार काही करू शकलं नाही. सरकार हतबल झालं. कारण या सरकारला माहिती आहे की जरांगेंच्या विरोधात केलेला एक मोठा लाठी हल्ला सुद्धा मराठा समाजामध्ये इतका मोठा झाला की या हल्ल्यातूनच मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालं, ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील. त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे यांची आंदोलनं थांबवण्याचा सरकारने जेव्हा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेस तिथलं आंदोलन कधीच दडपलं गेलं नाही. उलट जेव्हा दडपवण्याचा प्रयत्न केला गेला तेवढा ते उफाळून पुढे आलं. म्हणजेच काय, तर आता जरांगेंच्या आंदोलनाच्या 3 दिवस आधी सरकारने असा आदेश काढून खरंच जरांगेंना आव्हान दिलंय का? जरांगे मुंबईलाच आले पाहिजेत असं सरकारला वाटतंय का? कारण सगळ्यांना माहिती आहे की 24 तासांची अट कोणताच आंदोलक स्वीकारणार नाही. उद्या कोर्टाचा अवमान झाला तरी बेहत्तर, पण आम्ही आंदोलन करणार अशी भाषा आता आंदोलन करणाऱ्यांची झाली. त्यामुळे पुन्हा मुंबईमध्ये खेळ होणार का? आणि सरकारला गांभीर्य असताना सुद्धा याच्या मागे सरकारची काहीतरी रणनीती असणार का? आणि खरंच जरांगेंच्या टप्प्यामध्ये सरकार आलंय का? याच विषयावरती बोलणार आहोत पुढचे काही मिनिटं. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मराठा आरक्षणाचा वनवा पुन्हा एकदा पेटलाय. 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाची हाक दिली. गरज पडली तर थेट मुंबईमध्ये धडकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पण आंदोलन अवघ्या 3 दिवसांवर आलेलं असताना राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनावरती अशा काही अटी लावल्यात त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये कुठेही आंदोलन, मोर्चे, निदर्शनं किंवा धरणं हे सगळं करण्यास सक्त मनाई करण्यात आले. आंदोलनासाठी फक्त आणि फक्त आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आलंय. बरं, त्यामध्ये सुद्धा आंदोलन फक्त एका दिवसासाठी आणि तेही सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच करता येणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर आंदोलकांना मैदान पूर्णपणे रिकामं करावं लागणार आहे. एका वेळी मैदानावरती जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी असून आंदोलनाच्या आधी 7 दिवस पोलिसांना अर्ज देऊन कळवणं बंधनकारक राहणार आहे. आंदोलनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्या किंवा जड वाहनं आणण्यासाठी पूर्णपणे मनाई आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे नियम शहरातल्या शिस्त राखण्यासाठीच आहेत. परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अवघ्या 3 दिवस आधी हे नियम समोर आल्यानं सरकार आंदोलनाला घाबरून सावध पवित्रा घेत असल्याचं चित्र निर्माण होतंय. कारण जेव्हा जेव्हा सरकारने जरांगेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जेव्हा त्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला किंवा बॅरिकेड्स टाकून त्यांना रोखण्यात आलं, तेव्हा तेव्हा मनोज जरांगे पाटील अधिक पटीने उफाळून बाहेर आले. जरांगे पाटलांना मोठं करण्यामध्ये जेवढा वाटा मराठा समाजाचा आहे तितकाच वाटा सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा सुद्धा राहिलाय. ऑगस्ट 2023 मध्ये अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं सर्वात मोठं आंदोलन झालं होतं. तेव्हा ते आंदोलन बऱ्यापैकी शांततेत भरलं होतं, पण प्रशासनाने तिथं लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हवेत गोळीबार झाला आणि आंदोलकांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले. पण याचा परिणाम काय झाला, तर लाठीचार्जच्या त्या एका घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज पेटून उठला. आंदोलनानं इतकं रौद्र रूप धारण केलं की शेवटी प्रशासनाला बचावात्मक भूमिका घ्यावीच लागली आणि तेव्हाच जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात मोठं केंद्रस्थान बनलं. लाठीचार्जच्या घटनेनंतर जरांगेंनी सरकारला डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली होती. मुदत संपताच त्यांनी मुंबईवरती धडक देण्याची घोषणा केली. जरांगेंचा ताफा अंतरवालीवरून मुंबईकडे निघाल्यावरती सरकारने त्यांना रोखण्यासाठी ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवरती प्रचंड नाकाबंदी केली, नोटिसा पाठवल्या, मुंबईत प्रवेश करू न देण्याचा पवित्रा घेतला. जरांगेंची रोखलेली पावलं बघताच लाखो मराठा बांधव नवी मुंबईच्या वेशीवरती जमा झाले. वाशीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक जनसागराने ओसंडून वाहू लागला. मुंबईची पुरती कोंडी झाली. शेवटी सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना वाशीमध्ये जाऊन जरांगे पाटलांच्या हातामध्ये अध्यादेशाची प्रत सोपवावी लागली. त्यानंतर जेव्हा जेव्हा जरांगेंनी जालनामध्ये किंवा अंतरवालीमध्ये उपोषणं केली तेव्हा तेव्हा प्रशासनाने तिथे येणारे रस्ते ब्लॉक केले, इंटरनेट सेवा बंद केल्या किंवा गाड्या जप्त केल्या. पण प्रत्येक वेळी मराठा समाज पायी, ट्रॅक्टरने किंवा मग आड मार्गाने उपोषणस्थळी पोहोचला. याने लोकांचा सरकारवरचा राग
आणि जरांगे पाटलांवरचा विश्वास अधिक दृढ होत गेला. आता पुन्हा एकदा जेव्हा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला अंतरवली सराटीमध्ये किंवा मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा 1 सप्टेंबरला मोर्चा जाहीर केला, तेव्हा सरकारनं नियमांचा बडगा दाखवलाय. सरकारने डिस्कशन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा तसा प्रयत्न केला सुद्धा, पण त्यातून काही आउटकम निघालच नाही. म्हणजे मग सरकार तोडगा काढण्यामध्ये सुद्धा कुठेतरी कमी पडतंय असाही प्रश्न निर्माण होतोय. 3 दिवस बाकी असताना असे आदेश काढणं ही सरकारची रणनीतिक चुकी ठरू शकते, कारण जरांगे पाटलांसारखा आंदोलक अशा नियमांना भीक न घालता अधिक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता जास्त असते. एक असाही प्रश्न पडतोय की जरांगे आम्ही मुंबईत पण येऊ शकतो असं फक्त म्हणाले होते, ते येणारच आहेत असं कधीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे मग सरकारने मुद्दामच हे नियम लावून जरांगेंना आव्हान दिलंय का, की जरांगेंनी मुंबईला यावं अशी सरकारची छुपी खेळी आहे का, असंही वाटल्याशिवाय राहत नाही. आता मुद्दा येतो की सरकारच्या या नियमांना जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी जर धुडकावूनच लावलं तर काय कारवाई होऊ शकते. तर सरकारी आदेशाचा अवमान केला म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 आणि कलम 132 अंतर्गत थेट FIR होऊ शकते. जमावबंदी लागू करून सरकार थेट अटक सुद्धा करू शकतं. पण सध्याचं मराठा आंदोलकांचं वातावरण बघितलं तर अतिशय तापलेलं दिसतंय. आजपर्यंत कित्येक लोकांवरती गुन्हे दाखल झाले, मनोज जरांगे पण मागे हटले नाहीत आणि आताही ते हटतील असं वाटत नाही. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी गृह विभागाने जारी केलेले हे नवे नियम म्हणजे मुंबईला संभाव्य मोठ्या वाहतूक कोंडीपासून वाचवण्याचा एक प्रशासकीय प्रयत्न दिसतोय खरा, पण राजकीय दृष्ट्या हे पाऊल सरकारवरतीच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सरकारने आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळी जरांगे पाटील अधिक ताकदीनं पुढे आले. त्यात जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये 5,000 लोकांच्या मर्यादेमध्ये आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोखणं सरकारला शक्य होईल का? या नियमांमध्ये चिडलेला मराठा समाज अधिक मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करेल हे येत्या आपल्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी कट टू कट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.